हाय हॅलो नमस्कार, मी अनु तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। जसं की तुम्हाला माहिती आहे मी माहेरी आलेली आहे, तर माहेरीच मी आज पूजा करते कारण मम्मी म्हटली चल तूच पूजा करून घे, म्हणून मी आज पूजा करायला बसलेली आहे। सर्वात आधी वाती वगैरे बनवून घेतल्या, त्यानंतर पूजा करायला सुरुवात केली। इथे पाट मांडून घेतला, त्याच्यावरती वस्त्र अंतरून घ्यायचं आणि जे आपण मागचे 2 गुरुवार तांदूळ वापरलेले आहेत तेच आपल्याला इथे वापरून घ्यायचे। तर इथे छान अशी तांदळाची रास करून घेतली, इथे पितांबरीने त्यानंतर कळशी स्वच्छ घासून अशी धुवून घेतलेली आहे। स्वस्तिक काढून हळद आणि स्वस्तिक काढण्यासाठी मी हळद आणि कुंकू घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडंसं स्वस्तिक पाणी टाकून ओलसर करून 5 बोट उठवून स्वस्तिक काढायचं। मी दोन्ही बाजूला स्वस्तिक काढले आणि 5 या पद्धतीने बोट उठवून घेतलेली आहेत। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकते आहे फूल, त्यानंतर तुळशीचं पान, सुपारी, नाणं आणि हळदी कुंकू, त्यानंतर अक्षता देखील वाहिल्यात। अशा प्रकारे 7 जिन्नस मी याच्यामध्ये टाकलेत आणि जे आपण 5 झाडांचे 5 डहाळे घेऊन आलेलो असतो ते स्वच्छ धुवून याच्यामध्ये ठेवायचे आणि जो नारळ वापरलेला असतो मागचे 2 गुरुवार तोच आपल्याला इथे वापरून घ्यायचा आहे। छान असं नारळाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि पाटावर ठेवून घ्यायची कळशी। त्यानंतर इथे मी गणपतीची पूजा देखील आधीच करून घेतलेली होती। पान, त्यानंतर सुपारी, नाणं, त्यानंतर अक्षता व्हायच्या आणि हळदी कुंकू अशा पद्धतीने गणपतीची पूजा करायची। त्यानंतर खाऊची पानं आणलेली होती ती देखील जोडीने 5 ठिकाणी मांडून घ्यायची आणि त्याच्यावरती केळी वाहून घ्यायची आहेत आपल्याला। त्यानंतर तांदूळ, त्यानंतर फूल देखील एक ठेवून घ्यायचं। अशा पद्धतीने याची पूजा करायची। अन्वीची मध्ये मध्ये लुडबुड सुरूच होती, तिला देखील जवळ घेतलं आणि पूजा करायला लागले। तर इथे फोटो देखील पुसून घेतलेला होता, त्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलं, छान अशा समया लावून घेतल्या। त्यानंतर मी देवीला मंगळसूत्र घातलेलं होतं पण व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं राहून गेलं, तर तुम्हाला ते संध्याकाळच्या व्लॉगमध्ये दिसेलच। तर असा होता आपला आजचा व्हिडिओ। आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।